माझ्या अजूनही लक्षात आहे आणि हे ग्राउंड माझ्यासाठी खूप नशीबवान आहे आणि यांचं आयोजन तर फार छानच असतं विनोद पाटीलचं. शुभेच्छा असेल घनश्याम नक्कीच. आणि मग अशी भाऊ पाटील आमचे जे समालोचक आहेत त्यांनी उल्लेख केला की घनश्यामला हे मैदान लकी आहे आणि नेहमीच ते या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतात. आता मात्र तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा तुम्हाला खेळायचं आहे. लक्षात घ्या, मनोज भाने यांचं आगमन झाले. मनोज भाने आणि शरद भाने एवन जोडी अडिवलीची, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कुठेही जाऊ नका मित्रांनो. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आणि ही स्पर्धा नेहमीच चर्चेत असते. जरी 2 वर्ष काही कारणास्तव खंडित झाली असेल, मात्र 5 मित्रांनी पाहिलेलं स्वप्न आणि 40+ क्रिकेट संघ संदप संपूर्ण टीम आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संपूर्ण सहकार्याने ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहता. त्यामुळे कुठेही जाऊ नका. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतो. तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा तुम्हाला समर 11 मॅचमध्ये खेळताना दिसेल, कारण पहिली मॅच त्यांनी जिंकलेली आहे. विनरची मॅच होईल आणि चौथ्या मॅचमध्ये पिक अँड सन्स तुम्हाला पुन्हा दिसेल, कारण की लुझरची मॅच चौथ्या मॅचमध्ये दिसेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक आणि आमचे महागुरू भाऊ पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू नितीन. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. GPL ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आणि जबरदस्त मॅच झाली. काय गोलंदाजी केली घनश्यामने आणि संदीप भोईरचं कौतुक करेल. तर मॅच आपण पाहतोय मैत्री हातवी गेली 11 संघ आपण तर बॅटिंगला उतरलाय. अंतर्लीचा संघ तर त्यांच्या अगेन्स्ट उर्मिला प्रतिष्ठान आपण तर हर्षल भोईर अडिवलीचे त्यांचा संघ गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला. दशरथ इथे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला तकदीर म्हात्रे, एक अतिशय चांगला बॅटर. पहिला चेंडू खोल टप्प्याचा खोदून काढला चेंडू. यावेळेला डान्सी डाऊनच्या मध्ये मिडॉनला नरेश येतोय, चेंडूला फीड करतोय आणि खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहिले तर मैत्री हातवी लेवून संघाची धावसंख्या 1. स्ट्राईक केला बॅटर कृष्णा पाटील उर्फ बॉबी मॅन फ्रॉम फडकेपाडा. दशरथ गोलंदाजी मार्कवर. दशरथ स्कोर खाते पाहू शकता. मॅन फ्रॉम दावडी एक चांगले पंच देखील आहेत. आता एंड बदललाय. संदीप गाव एंड करू शकला. कृष्णाला आपण पाहू शकता. ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा काय वापर चांगला केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. आपण पाहू शकता मैत्री हातवी 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. पुरस्कर्ते आपण सूर्यकांत पाटील, रोशन पाटील अंतरली. जर पण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. थोडासा मिड स्टोमर चेंडू फ्लिक केला. खूप चांगला बॉटमॅनचा वापर केला. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉईंट कव्हर शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. दशरथ बॅकफुट गेलाय. लेट कट बघायला मिळालंय. चेंडू वेगाने चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. थोडंसं गती पडल्यानंतर ना थोडंसं गती कमी झाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. कृष्णाचं कौतुक केलं. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते, कारण चौकार आला, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, तकदीरला स्ट्राईकवर आणलं. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतंय. एक चाणाक्ष नीतीचं क्रिकेट बघायला मिळतंय. तर अशोक पाटील देखील फडकेपाड्याचे गुणले. त्यांचाच गावचा हा खेळाडू बॅटिंग करतोय. 69 धावा अध्यक्ष चषकमध्ये देखील केल्या होत्या. पुणे दशरथ तो तकदीर. हा चेंडू ऑन साईडला टंग करायचा होता स्वीपच्या माध्यमातून. कमी चेंडू जास्त धावा नेहमी त्याचं समीकरण असतं, पण आता इथून सुरुवात चांगली करावी लागणार आहे. दशरथ पुणे गोलंदाजी मार्कवर. संदर्भ इनकोट राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या मध्ये उंच गेलाय. उडवला चेंडू आपण मिड ऑफच्या डोक्यावर. पॉवर प्लेचा योग्य वापर. पंचांचा इशारा येतो यावेळेला आपण पाहिले तर षटकार. इम्पॅक्ट प्लेयर देखील आपण पाहू शकता. भोलानाथ गायकर मॅन फ्रॉम आपण तर वाकलन आणि प्रवीण भाने मॅन फ्रॉम अडिवलीचे आपण तर
उर्मिला प्रतिष्ठानचे हे दोन्ही इम्पॅक्ट खेळाडू आपल्या बाजूलाच आहेत, 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. एक चांगली संकल्पना आहे. अशोक पाटील यांनी देखील आपल्याला माहिती पडते इम्पॅक्ट खेळाडू कोण आहेत. तो संख्या 12 दुहेरी अंकामध्ये दशरथ पुणेचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला तकदीर म्हात्रे. ऑन साईडला खेचलाय, थोडंसं शटरपर्यंत चेंडू पुल केला आणि चेंडूला गुल केलाय. स्क्वेअर लेग सी मारच्या बार षटकार. थँक्यू. जेवण पाटील भोपर यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अमित पाटील आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळेल. तर तिने थोडासा टान्स बदलला आणि त्यामुळे चेंडू त्याच्या समोर पुढे मिळाल्यानंतर त्याला पाठवून दिला. स्क्वेअर लेग सी माराच्या पार. पहिल्या षटकाच्या समात एक दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. यावेळेला मैत्री आत्विक 11 अडवली आपण पाहिली तर अंतरली संघ प्रथम बॅटिंग करतो. बिनबाद 18 एक चांगली स्वप्नमय सुरुवात बघायला मिळाली. दमदार सुरुवात बघायला मिळाली. रमेश पाटील बघा या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. भरपूर त्यांचं देखील मेहनत झाली. 5 मित्रांनी घेतलेली मेहनत कुठेतरी यशस्वी होताना दिसते. गोविंदला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. गोविंद भाणे फ्रॉम अडिवली. पहिल्या षटकात 18 आल्या. दशरथच्या तपाचं पिटूचं षटक कोण घेऊन येतं यावेळेला. सुनील भाणे फ्रॉम अडिवली एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. साई भक्त देखील आहेत. आताच पदयात्रा पूर्ण करून आल्या आहेत. पाहायचा आता कशा प्रकारे गोलंदाजी आणि गुरुवार साईबाबाचा वार आहे. आज कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहायचं. घारिवली गाव एन कडू स्ट्रायकेला कृष्णा उर्फ बॉबी. दोघांनी बॅटर बातचीत करतात. करणं गरजेचं मित्र म्हणेल नितीन. बातचीत करायचे. कारण तकदीरने चांगली बॅटिंग केली. तकदीर सांगत असेल कदाचित की कशा प्रकारे खेळपट्टीवर चेंडू येतात बॅटवर. यष्टिरक्षक क्लोज यष्टिरक्षण करतोय. ऑन साईडला शॉट फाईन लेगला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग एक क्षेत्रक्षण शॉर्ट मिड विकेटला. ओ फटका हवेमध्ये यावेळेला कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय सुनील भानेला. बॅटर बाद जी 18 धावांची भागीदारी झाली होती तोडण्यात यश मिळालं सुनीलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बघितलं तर नरेश पाटील. बूम बूम नरेश नवीन बॅटर तर आपण पाहू शकता. यावेळेला मैत्री आत्विक 11 संघाचा पण तर श्रीराम पाटील फ्रॉम निळजे. कृष्णा स्वतःवरती नाराज झाला कारण की फटक्यामध्ये ताकद नव्हती. टायमिंग चांगलं झालं नव्हते. ते समजून गेले की आता इथे आपल्याला बाद व्हावं लागणार आहे. आणि सुनील भानेचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. सुरुवात दमदार झाली. 18 धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पप्पू तेच सांगत असेल की कदाचित 18 धावा गेल्या काय हरकत नाही. पहिल्या षटकात काय घडले महत्त्वाचं नाही. आता घडवायचं आहे आणि ती सुरुवात सुनीलने केली. आता इथून घारिलगाव एनकडून ज्ञानेश्वरला देखील आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. काय नारिवलीच्या स्पर्धेत या संघाने खेळ केला होता. हेड बदलला आता सुनीलने. स्ट्रायकेटला श्रीराम पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ओ चांगला चेंडू यावेळेला बॅटरमध्ये निघून गेला. ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट पाहिजे. दुसरी धाव मिळते का लक्ष नाहीये. तकदीर जास्त पुढे गेले होते. बचावले एक्स्ट्रा धाव जाण्यापासून. 10 संख्येत हा फलक आपण पाहू शकता. यावेळेला मैत्री आत्विक 11 अंतरली संघ 19 एक बॅटर बाद. सुरुवात चांगली केली सुनील भानेने. अडिवलीचे पिशुलीचे खेळाडू आहेत. देसाईचे आहेत. बालाला देखील आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. काल 2 बालाने खूप चांगली कामगिरी केली. आज देखील बाला आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. तो पण नाव बाला आहे. प्रदीप या नावाने ते चांगले जातात. पुढे त्या सुनील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्राईकला तकदीर म्हात्रेच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग झालेली आतापर्यंत. ओ चांगला चेंडू लेट कट जेंटल टच बघायला मिळाला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंटला एकच धाव बघायला मिळते. तकदीरकडे मोठे फटके देखील आहेत. पुलचे देखील तो फटके खेळू शकतोय. स्क्वेअर कट देखील तो करतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानावर. स्कोअर बोर्ड हालता ठेवला. 20 धावा दाखल करते पण पाहू शकता. साथी समालोचक नितीन कान देखील थोडंसं वॉर्मअप करतायत. कारण का नाश्ता झाल्यानंतर वॉर्मअप करणं फार गरजेचं. सुनील
ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. चेंडू बॉटमला लागतोय. एकच 10 मिनिटे पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. मैत्री हत्विक 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाच्या तुलनेत नितीन कारण या षटकात धावा आल्या नाहीत. सुनीलने खूप चांगली गोलंदाजी केली. ब्रेक थ्रो मिळून दिला. स्ट्रायकरला तकदीर महात्रे पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून संघ नायक आहे. जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. स्वीप केला यावेळेला. मिसफील्ड झाली आहे स्क्वेअर लेगला. चेंडू वेगाने त्याला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. त्याच्याकडून देखील मिसफील्ड झाली आहे. जगदीश मला वाटतं दुधकर आहेत मॅन फ्रॉम वसार. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. जगदीश दुधकर एक चांगले पंच देखील आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत 5च धावा दिल्या. धावांवरती अंकुश लावलाय सुनील भानेने. खूप चांगली गोलंदाजी. उर्मिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुनील राईट आर्म ओव्हरतीकडनं मारा करतोय. घारिवलीगाव एनकडून स्ट्राईकला तकदीर. हो फटका चांगला यावेळेला. मिडऑफच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य लोंगपला चांगलं क्षेत्रक्षक आहे. ज्ञानेश्वरचं कौतुक करेल बघा. सहजतेने चेंडू अडवला. त्यांना माहिती आहे घाई केली तर आपण म्हणतो मैदान थोडंसं जास्त उसळीवाला आहे. त्यामुळे चेंडू निघून जाऊ शकतोय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. बघा पंच काहीतरी इशारा करतायत. 1 शॉट. 1 शॉट आहे म्हणजे 24 धावा. बघा पंचांचं किती चांगलं लक्ष आहे. पंच प्रसादशास्त्र बुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. नितीन आपण पंचांबद्दल नेहमी सांगत असतो ना. पंच कोणाला नेमाचे क्रिकेटमध्ये ज्यांना क्रिकेट खेळलाय ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. असे 2 पंच SP पॅनलचे आपण पाहू शकता. जबरदस्त पंच गिरी मध्ये आपल्याला बघायला मिळते. चोवीस धावा धावफलकाती लागल्यात. या षटकात धावाल्या फक्त आणि फक्त 6. सुनीलची गोलंदाजीवर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक काय होतं हे दाखवून दिलं त्यांनी. पप्पू भाने बघा संघ नायक आहे आणि त्यांनी सांगितलं मी कॅप्टन जरी असलो पण संघ माझ्याकडे नवीन आहे. सर्व गावचे एक एक खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन मला कॅप्टनशिप करायची. चांगला खेळ करायचा आहे या स्पर्धेमध्ये. तर गोरख संते गोरख मामा यांच्याकडून देखील मुलाचं सहकार्य 3333 रुपयाचं सहकार्य त्याबद्दल त्यांना धन्यवाद. म्हणजे गोल्डन मॅन आहेत. गोलंदाजी मार्कवर कोण होतं. ज्ञानेश्वरला आमंत्रित केलंय. ज्ञानेश्वर देवकर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. ज्ञानेश्वर देवकर येतोय. संदपगाव एनकडून मोठे दिसायचा खेळाडू. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग मुलबागुलला आपण पाहू शकता इष्टरक्षच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगला संदीपला आपण डीप मध्ये पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकर क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जात आहे. बाला येतो आपण आता स्क्वेअर लेगला. बाकूड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चला जरा फास्ट क्षेत्ररक्षण लवकर लगवा अमोल. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण डीप मध्ये नरेशला वाडिश लॉंगॉनला थोडंसं डीप मध्ये पाहू शकता. म्हणजे लॉंगॉन क्षेत्रामध्ये तो तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण विनोद शॉट थर्डमॅनला आहे. सर्कलच्या आपण म्हणतो जवळ जवळ थोडासा आतमध्ये. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटला. एक क्षेत्ररक्षण पॉईंट सीमेरेषेवर. एक क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग आपला क्षेत्ररक्षण विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ज्ञानेश्वर थोडंसं यष्टीरक्षकाला सांगतो की थोडंसं लांब राहायचंय. ज्ञानेश्वर देवकर संदपगाव एनकडून स्ट्राईकला श्रीराम पाटील. ओ पहिला चेंडू खाली राहिला पडल्यानंतर थोडीशी गती कमी केली. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळेल. सुनीलचं देखील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 25 म्हणजे बॅटची कडा लागली होती. आज 27 अशोक पाटील आपण भेटतो नोव्हेंबर. आज गुरुवार साईबाबाचा वार. मार्गशीर्ष महिना देखील सुरू आहे म्हणजे पहिला गुरुवार. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला तकदीर म्हात्रेला आपण पाहू शकता. थोडंसं बॅटरचं लक्ष मला वाटतं विचलित झालं. थोडंसं लक्ष जेव्हा नजर ठेवली असेल चेंडूवरती काहीतरी चमकला असावं. घड्याळ किंवा आपण बघितलं तर हातामध्ये आपल्या काय बेल्ट असतो तो देखील चमकला की बॅटरचं लक्ष थोडंसं केंद्रित होत नाही चेंडूवरती. पुढे ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. ज्ञानेश्वर देवकर नंतर मोठी देसाई स्ट्राईकला तकदीर. ओ डान्सिंग डाऊच्या मध्ये फटका चांगला वेळेला मिळवून चेंडू चाललाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ग्रामीणचा बाहुबली नरेश पाटील येतोय.
1 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा धावफल करती लागले. चांगली सुरुवात अशोक पाटील पहिल्या षटकात 18 धावा, त्यानंतर 6 आणि आता कुठेतरी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कौतुक करेल ज्ञानेश्वरचं. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 सिंगल दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. इथून जो संघ जिंकल तो लगेच समर 11 बरोबर विनर संघाची मॅच होईल. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला श्रीराम पाटील. हा चेंडू वेल्लेप केलाय, पंच वाईड चिखून करत आहेत. अवंत धावने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. एक धाव आपण धावफलक पुढे चाललाय. मैत्री हत्विक 11 अंतरलीचा हा संघ. आजच्या दिवसातला पहिला वाईट चेंडू ज्ञानेश्वर, श्रीराम. ओ चांगला चेंडू, पायची तर स्ट्रॉंग अपील होतंय. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर बाद, पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट. बाबाचं गुणगान गाणारे संगीत आपण पाहिलंय. जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई. नवीन बॅटर तो सुरेश पाटील, मेन फ्रॉम नावालीचा अष्टपैलू खेळाडू. ज्ञानेश्वरने विकेट मिळाला बघा. सुनीलला गोलंदाजीला त्याने विकेट मिळवून दिला. ज्ञानेश्वरने विकेट मिळवून, विकेट टेकिंग गोलंदाजी होती. आपण तर उर्मिला प्रतिष्ठान, आपण तर अडवलीचा संघ, हर्षल भोईर आणि फ्रॉम अडवलीचं संघनायक. आपण पुरस्कर्ते जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ना अमोल बागुलचं कौतुक करेल, मोटिवेट करतोय बघा आपल्या खेळाडूला, शाबासकी देतोय. ते करणं गरजेचं आहे, एसटीचं कामच आहे ते. ओ बॅकफुट जाऊन कट करतात. चांगली गोलंदाजी अमोल बागुल बघा कोणत्या प्रकारचं अपील करत नाहीत. संदीप भाने, विनोद अपील करत आहेत का अमोलला माहिती आहे चेंडूच्या आणि बॅटचा काय संपर्क झाला. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर देवकरच्या माध्यमातून. संदपगाव एंड करून राईट आर्म ओव्हर द कट मार्ग होतो. स्ट्राईकला सुरेश पाटील. ऑन साईडला टर्न केला यावेळेला पुलच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्कोअरला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेला बाला येतोय, 2 धावा इथून. फेकी ॲक्युरेट येणं फार गरजेचं आहे. फेकी पुन्हा एकदा मला वाटतं 55 1 शॉट म्हणजे एकच धाव, 2 धावा आत्तापर्यंत शॉट झालेत. म्हणजे तिसरा दिवस अशोक पाटील मला वाटतं आत्तापर्यंत 2 धावा शॉट झालेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. नाही ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे, बॅट पडले तर पॉपिंग क्रीज म्हणजे तुम्हाला ग्राउंडिंग नाही, पुढं न्यायची आणि तिथे मग टेक तुम्हाला पॉपिंग क्रीजमधनं ग्राउंडिंग करून मग बॅट निघायचे. ज्ञानेश्वर ओ फटका चांगला यावेळेला, मुडफरून चेंडू चालला यावेळेला. आपण तर लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. पाण्याची मागणी केली जाते चला लगेच. आणि या षटकात धावाला अशोक पाटील आम्हाला सांगतात खूप चांगली गोलंदाजी. 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. ज्ञानेश्वरची गोलंदाजी एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. नाही अमोल बागलचं कौतुक करेल मी. इष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करतोय आणि खेळाडूंना मोटिवेट करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक मदत केली ते पुढील प्रमाणे पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, संदीपभाई भोपर, काशीनाथ दादा पाटील काटई, विकास शेठ देसलेपडा, मुकेश वसंत पाटील सोनारापडा, अमित बनसोडे साहेब डोंबवली, किरण देसलेपडा, पद्माकर देसलेपडा, गणेश बालाजी पाटील संदप, तसेच अनिल म्हात्रे नांदिवली, तसेच प्रकाश म्हात्रे सागाव, तकदीर कळण एडुटणे, रमाकांत मडवी दातिवली, मनोज खंडागळे दातिवली, दिलीप गायकर दातिवली, विनायक गायकवाड आपण खंबालपडा, मुरली शेठ म्हात्रे, ललित काटा सोनारपडा, योगेश पाटील घारिवली, तसेच आपण पांडुशेठ संते उसारगर उद्योजक, वासुदेव संते उसारगर, बाळा बोराडे नवापाडा, निलेश म्हात्रे मोठागाव, सदा मामा अलिमकर सीळ, प्रवीण कुलिक पाटील संदप, गुरुशेठ म्हात्रे देसाई, रामशेठ भोईर नारिवली, विश्वनाथ म्हस्कर नारिवली, तसेच प्रवीण म्हात्रे दातिवली, हेमंत नकुल पाटील संदप, महेंद्र म्हात्रे नांदिवली, सुजित नलावडे डोंबवली, हेमंत नकुल पाटील संदप,
हर्षद शालिक पाटील संदप, राज वॉटर सप्लाय संदप आणि डॅनी पॅरेदर सर टोंबोली या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण स्पर्धा यशस्वी त्यांचं मोलाचं सहकार्य. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकाचा खेळ संपलाय. तर समीर चौगुले धनमिन स्पोर्ट अलिबाग यांच्या माध्यमातून सायकल आहे मालिका वीरसाठी, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. तर 3 षटकाचा खेळ संपला. अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 10 वाजले धावफल करते आपण पाहू शकता. 29 जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली यावेळेला. तर उर्मिला प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून पप्पू भानेने टॉस जिंकला आणि सांगितले की सर्व खेळाडूंना एकत्र आतापर्यंत त्यांनी केले 3 षटकापर्यंत खूप चांगला खेळ केलेला आहे आणि खास करून अमोल बागुलचं कौतुक करेल. काय मोटिवेट करतो बघा ना एस्ट्यांच्या पाठी. चला गोविंद जरा लवकर या. 29 धावा धावफल. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता इथून मैत्री हॅथवी 11 अंतरली संघाला आता धावा वाढवाव्या लागणार आहेत, कारण पहिल्या सामन्यात 60 धावा चेस झाल्या आहेत, म्हणजे 60 पेक्षा जास्त कराव्या लागणार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा तर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय सुनील भाने येतोय. काय गोलंदाजी केली ती P1 आपण P2 मध्ये 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. ज्ञानेश्वरने देखील आपण तिसऱ्या षटकात वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक 5 धावा दिल्या 1 गडी बाद केला. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी खूप चांगली आहे. सुनील येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. घारिवली गाव एंडकडून स्ट्राईक केला बॅटर. आता आपण पाहू शकता सुरेश पाटील प्रचंड गुणवत्ता आहे खेळाडूकडे, अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्या आपण इथं क्लोज एस्टिरक्षण करतोय. अमोल बागुल शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. चांगला एस्टिरक्षण बघायला मिळालंय. थोडीशी मिसफील्ड झाली, स्वतःला सावरलंय, लगेच चेंडू कलेक्टिंग करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. तर प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळतं यावेळेला. मैत्री हॅथवी 11 संघाच्या माध्यमातून तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता तुम्ही मैदानात जाऊ नका. दबाव बाजूला ठेवा आणि चांगला खेळ करा. सुनील स्विच हिट केलाय यावेळेला, पाठवलंय चेंडूला यावेळेला. पॉइंट सीमारेषा पार. षटकार. तर उर्मिला प्रतिष्ठानचे आपण तो पुरस्कर्ते हर्षल भोईर यांना विनंती करतो, जर आपण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल तेच सांगतात की सुनील तुम्ही लाईन थोडीशी चेंज केली आणि त्याचा फायदा घेतला स्विचच्या माध्यमातून. रिव्हर्स फटका बघा. सरळ बॅटने धावा येत नव्हतं तर काहीतरी वेगळं केलं आणि 6 धावा मिळाला. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला 35. मगाशीत म्हणत की प्रचंड गुणवत्ता या सुरेशकडे. सुनील फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाला स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे. गणेश मी स्पीड झाली आहे. 2 धावा होत आहेत. 1चं रूपांतर 2 मध्ये होतंय. या चुका टाळाव्या लागणार तुम्हाला. एक धाव ना कंपल्सरी चेसिंग असताना आपण बघितलं तर महागात पडते. हर्षल भोईर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील GPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील सुरेश उंच गेला चेंडू. झेलची शक्यता आहे. नरेश आले. झेल घेतात का? गोड कॅच. कार्बन कमाल कॅच. ना झेल सोपा वाटत पण तो अवघड होता. नरेशने सांगितलं पप्पूचं कौतुक करे. पप्पू थांबले आणि नरेश आले लॉंग ऑफरवरून आणि खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. बॅटर तर पप्पू पाटील अंतरले आक्रमक बॅटर, पण आता बॅटिंग करावी लागणार आहे. सुरेशने प्रयत्न केले कारण धावा वाढवायचे वेगाने वाढवायचे तर नरेशचं कौतुक करेल अशोक पाटील. असं वाटतं सोपा झेल नाही, अवघड झेल होता. कारण पप्पू देखील होते आपण तर मिड ऑफला त्यांनी कॉल दिला ते थांबले. पप्पूला माहिती आहे नरेश आल्या. नरेशला चेंडू चांगल्या प्रकारे दिसतोय. मला रिव्हर्स जायचंय. खूप चांगला झेल, खूप चांगला झेल. नरेशने आतापर्यंत 2 झेल टिपल्यात आणि सुनीलला अजून एक यश मिळतं बघा दुसऱ्या स्पेलमध्ये. काय गोलंदाजी करतोय सुनील भाने. प्रचंड अनुभवी खेळाडू. अशोक पाटील रबर बॉलमध्ये सर्वात पहिला जर हेल्मेटचा वापर कोणी केला असेल तर सुनील भानेने. रबर बॉलवर तुमची जेव्हा जेव्हा नजर बसते ना मग टेनिस बॉल तुम्हाला सहजतेने खेळता येतो. सुनील पुण्याला गोलंदाजी मार्कवर खाली एनकडून स्ट्राईकला पप्पू.
हा चेंडू पॅड वरती आदळतोय, लेग बिफोरच्या स्वरूपात अजून एक विकेट मिळतोय. बॅटर बाद. लालचन येतो नवीन बॅटर आणि संघाचे पुरस्कर्ते उर्मिला प्रतिष्ठान हर्षल भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज 1000 रुपयाचं. काय जबरदस्त गोलंदाजी करतो बघा ना. हर्षल भोईरचं आगमन झालं आणि जणू काय गोलंदाजामध्ये चैतन्य निर्माण झाले. काय गोलंदाजी करतो बघा ना, जबरदस्त गोलंदाजी. सुनील भानेच्या माध्यमातून प्रचंड अनुभवी खेळाडू ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. एक हॅट्रिक झाली आहे अमित गायकरच्या माध्यमातून. आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसात हॅट्रिक पूर्ण होते का? काल देखील एक झाली, म्हणजे 2 हॅट्रिक, तिसरी हॅट्रिकचं नोंद होते का पाहायचंय. म्हणजे अशोक पटेल विचार केला, खेळपट्टीवर धावा देखील येत आहेत, गोलंदाजाला देखील सहाय्य करते. सुनील ऑन हॅट्रिकचा चेंडू सायकल लालचंद. ओ हा चेंडू देखील प्लम LBW. हॅट्रिक पूर्ण होते. गोलंदाजी आवडली असेल सुनीलसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजी कदाचित वापर करतायत का पाहायचं. इथे आवाज तर येतोय. इम्पॅक्ट खेळाडू आपण पाहू शकता दीपक पाटील येत आहेत. जबरदस्त बॅटिंग केली ती नारळीच्या स्पर्धेत. एक अष्टपैलू खेळाडू नंतर मोठी देसाई. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. बघा अशोक पटेल पहिला चेंडू डॉट नंतर कुणाच्या जागे? महेंद्र म्हात्रेच्या जागे. नक्कीच नक्कीच ती सूचना देणं फार गरजेचं आहे. SP महेंद्र म्हात्रेच्या सांगितलं. महेंद्र म्हात्रेच्या जागे अशोक पटेल पहिला चेंडू डॉट नंतर षटकार नंतर विकेट आणि तिन्ही चेंडूत विकेट आणि कॅश प्राइज देखील मिळणार आहे. हर्षल भोईरच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी अशोक पटेल. 2 षटकांचा स्पेल संपला. 2 षटकामध्ये त्याने धावा दिल्या तब्बल. अशोक पटेलला मला माहिती येतात 14 धावा देऊन 4 गडी बाद केल्यात. जर एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर सुनीलसाठी एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. या खेळपट्टीवर धावा येत आहेत. गोलंदाजांनी मात्र आपली कमाल केली, कमाल धमाल केली. धावा दिल्या धावफलकात 37 धावा. ज्ञानेश्वर येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आता बॅक खेळाडू आपण पाहिले तर गेले मैदानात दीपक पाटील. तकदीर म्हात्रेला आता काहीतरी करावा लागणार आहे. सलामीला आले आहेत संघ नायके. 37 धावा झाल्या आहेत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा संदपगाव एंड कडून स्ट्रायकिंगला तकदीर. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका वेगाने चालला. यावेळेला सरळ बॅटने खेचलाय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. चौकार. पाचव्या षटकाची सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू चौकार आलाय. तकदीरला माहिती आता इथून आक्रमणाला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वर कमबॅक करतो का पाहायचंय. चला क्षेत्ररक्षक संदीप जरा लवकर चला. गोलंदाज तयार होता गोलंदाजी करायला. तकदीर 9 चेंडू मध्ये 22 धावा कुठल्या आहेत. 2 षटकार आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढला. याला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली. गुड थ्रो दशरथ आहेत. संख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता 42. स्ट्रायकिंगला आता दीपकला आपण पाहू शकता. दीपक पाटील मॅन फ्रॉम मोठी देसाई आणि मोठी देसाईचा ज्ञानेश्वर देवकर गोलंदाजी करतोय. दोन्ही एकाच संघात आपण गावाच्या संघातून एकत्र खेळत असतात पण आज विपक्षी संघातून खेळताना दिसणार आहेत. मैत्री हत्वी केली संघाची धाव संख्या 42. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी अजून. इथूनही नितीन कारण जर विचार केला तर 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा करणं फार गरजेचं आहे. फुलटॉस होता यावेळेला क्षेत्ररक्षक बीट होतोय. गती थोडीशी कमी झाली आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फल करता आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा.
धावा येत नाही. धावांचा वेग वाढवणं फार गरजेचं आहे. सुनील भानेचं कौतुक करेल, काय गोलंदाजी केली. 2 स्पेलमध्ये आपण तर तब्बल त्याने गडी बाद केले. 4 हॅट्रिक देखील पूर्ण घेतली. ज्ञानेश्वर हो पुणे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून वेगाने चेंडू चालला, याला मिळवून नरेश आहे तिथे एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय उर्मिला प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत त्यांनी एकही धावा एक्स्ट्रा दिली नाही, म्हणजे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 44. षटक प्रगतीपथावर 5वं. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला, याला स्क्वेअर लागलाय, मिसफील्ड झाली, चेंडूला थांबवलं. यावेळेला जगदीशने 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. आत्ता मात्र बऱ्याच वेळानंतर ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 3री धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण 47 धावा. जबरदस्त आपण बघितले तर क्रिकेट बघायला मिळतं मैदानावर. दोन्ही संघ ना ताकदवान संघ आहेत. मैत्री हत्विक 11 अंतरली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 47 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. तकदीर महात्रे कॅप्टन इनिंग खेळतो मैदानावर. त्याला माहिती आहे शेवटपर्यंत थांबलो तर 60+ धावा होतील. तेच प्रयत्न आहे. दीपक देखील तेवढा चांगला बॅटर आहे त्याच्या समोर. एक अष्टपैलू खेळाडू आहे. काय नारळीच्या स्पर्धेत काय जबरदस्त खेळ केला होता या मोठी देसाई 40+ संघाने. आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत शस्त्र बुद्धे रमाकांत पवार सन्मान फ्रॉम कल्याण. हा चेंडू हवेमध्ये होता यावेळेला. थोडासा चेंडूने चकवलंय विनोदला, पण गती नव्हती, त्यामुळे चेंडू सीमापार जाणार नाहीये. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 49. या षटकात धावा आल्या. आपण अजून एक चांगलं षटक हाताळलं गेलंय. 12 धावा आल्यात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 5 षटकाच्या समाप्त मैत्री हत्विक 11 अंतरली संघ प्रथम बॅटिंग करतो. 49 धावा झाल्या आहेत. आता सुनीलने 2 षटकं टाकल्यात. ज्ञानेश्वरने 2 षटकं. अंतिम षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. जो संघ जिंकेल तो समोर 11 दातील संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल, म्हणजे विनर संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. संघ नायक मात्र थोडंसं आपण तर बातचीत करतोय. दशरथ 1 षटक टाकलंय. आता कुणाचा वापर केला जातोय? वेळ जरा कमी घ्या. पाण्याची मागणी केली बघा जरा. चला 12वा खेळाडू जरा पाणी घेऊन जायचं आपण. बॅटरनी पाण्याची मागणी केली. पाणी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा मागून घ्या. संघ नायक येतोय. पप्पू भाने येतोय स्वतः गोलंदाजी मार्कवर. 49 झाल्यात. आत्ता पाहायचंय तकदीरने मैदानावर पाणी मागवलंय. पाणी पिल्यानंतर ताजेतवाना होतोय, थकान दूर करतोय. आता पाणी विपक्ष संघाच्या गोलंदाजांना पाचतो का पाहायचंय. पाणी पिल्यानंतर थोडीशी आपण त्या अंगामध्ये ताकद ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आता मिळवतं का पाहायचंय. भोलानाथ गायकर काहीतरी सूचना देखील करत आहेत की आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. अशोक पाटील नाही मैदानावर मला वाटतं जास्त उमत जाणवत असेल, कारण माती जशी जशी तापते तशी तशी उमत जास्ती जाणवते. संजय पवार मानपाडा एक्सप्रेस बघा नेहमी सहकार्य असतं स्पर्धेला. एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी म्हणून त्यांची ख्याती आहे. 49 धावा. पप्पू भाने आले. संघ नायक आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक 6वं षटक गणवलं आहे. आणि मगाशी एसपीने देखील चांगलं ओपिनियनमध्ये सांगितलं की 6 षटकांची जेव्हा जेव्हा आपण प्रीमियर लीग खेळतो तेव्हा तेव्हा 6 षटकांच्या मॅचेस असल्या का मग चांगला परफॉर्मन्स करायला मिळतो. बॅटरना देखील वेळ मिळतो. गोलंदाज देखील तुम्हाला नाना चेंजेस बघायला मिळतात. पप्पू घारील एनकडून वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकला दीपक पाटील. ओ लॉफ केलाय. टायमिंग चांगलं झालंय का पाहायचंय. ओ प्रयत्न खूप चांगले केलेत, खूप चांगले प्रयत्न केलेत. जगदीश आहेत. प्रयत्न आवडल्यास एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तर म्हणेल 4 धावा वाचवल्यात. जबरदस्त जबरदस्त प्रयत्न. 40+ खेळाडू वाटतच नाही बघा ना किती चांगला फिटनेस आहे. अजूनही मला तर यंगस्टरला लाजवेल असा फिटनेस आहे त्यांचं. धावसंख्या 51. मैत्री हत्विक 11 संघाच्या 51 धावा धावफलकाती लागल्यात. आक्रमणाला सुरुवात केली दीपकने. नाही श्रीनाथ पाटील तर फिटनेस जबरदस्तच आहे. फिटनेस आता अशोक पाटील मी तर म्हणेल ना 40+ माध्यमातून राखलंय सर्वांनी. पप्पू
चेंज ऑफ पेस या वेळेला आपण लेग कटर बघायला मिळालाय, बाहेर काढलाय चेंडूला, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. थोडंसं फिंगर रोल केले, या आधीचा चेंडू वेगाने टाकला, त्याच्यावरती प्रहार केला होता, डॉट चेंडूची समाप्ती होते. पुढे पप्पू भाने राईट आर्म उघडू तिकडे मारा करतो, स्ट्राईकला दीपक पाटील. फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग सी मारच्या बाहेर, षटकार. संख्या धावपका 57. अशोक पाटील 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपक पाटील सारखा जर बॅटरला तुम्ही फुल टॉस चेंडू टाकला तर त्याच्यावर तुम्हाला किंमत मोजावीच लागणार आहे. ताकद प्रचंड, ताकदीचा वापर केलाय, शक्ती प्रदर्शन दाखवलं मैदानावर. 57 धावा. मैत्री हॅट्रिक 11. अंतरली संघ प्रथम बॅटिंग करतोय. उर्मिला प्रतिष्ठान आपण तर ऐडुली संघ क्षेत्ररक्षण करतोय. ओ पुन्हा एकदा लाभ केला, स्टँड अँड डिलीटच्या माध्यमातून पाठवून दिलाय, लॉंग ऑफ सी मारच्या बाहेर, षटकार. पाटीलची सवारी मैदानात आली आणि काय बॅटिंग करतो बघा. मी मगाशी सांगितलं की हा बॅटर एक अतिशय धोकादायक बॅटर आहे. नाही भाऊ, इम्पॅक्ट म्हणून ते मैदानात आलेत ना आणि इम्पॅक्ट दाखवत आहेत या मॅच मध्ये. नाही, जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी. ती नारिवलीच्या स्पर्धेत जो आत्मविश्वास मिळाला ना या बॅटरला, तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा आपण GPL मध्ये आलाय. जबरदस्त बॅटिंग. धावा नव्हत्या त्या धावा आल्या आहेत. पप्पूवरती आता दबाव असणार आहे. 6व्या आपण विकेटसाठी 10 चेंडू 24ची भागीदारी, मच निडेड भागीदारी बघायला मिळते. पप्पू पुन्हा एकदा आपण तर लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आले, चूक झाली, पंचांचा इशारा काय येतोय, षटकार आलाय की नाही चेक केलं जाईल. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं या वेळेला. बघा, चेक करा, पडद्याला डायरेक्ट षटकार आहे. बघा बघा, चेक केला जातोय. आपण तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. षटकार आहे की चौकार आहे, चौकार आहे की षटकार आहे. दीपक पाटील नावाचं वादळ आलंय इम्पॅक्टच्या माध्यमातून. अशोक पाटील बघा, सर्व अँगलनी नितीन कळण चेक केलं जातोय. कारण कोणावरती, कोणत्या संघावरती कोणत्या प्रकारचा अन्याय होता कामा नाही. नरेश पाटील देखील आले, पण त्यांचं लक्ष होतं, पण ते पटरीवर आपण तर सीमारेषेच्या ज्या पडद्यात त्याच्यावरती नव्हतं, ते झेलकडे लक्ष होतं, त्यांच्या चेंडूकडे लक्ष होतं. चला सामना सुरू करायचा. आपण धावा 4 आहेत की षटकार आहेत आपण नंतर ऍड करू. पप्पू शॉर्ट प्लेनचा चेंडू पूल केला, या वेळेला बॅकवर्ड स्कोरला चेंडू वेगाने चालला, एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दीपक वेगाने धावतोय का, 2 धावा पूर्ण करतो का पाहायचंय. फेकी खूप चांगली आले, फेकी खूप चांगली आले, बॅटर बाद. अशोक पाटील आपण 1 धाव तर पहिला ऍड करू आणि तो चौकार आहे की षटकार आहे ते आपल्याला सांगतीलच पंच. नाही, नितीन कळण धावाचा अर्थ झाले 64, पण त्या चौकार आहे की षटकार आहे त्याचं डिसिजन येणं फार गरजेचं आहे. षटकार आहे, षटकार आहे, षटकार. थांबा जरा ऍड करून सांगतोस. बघा, षटकार धरून 70 धावा झाल्यात आणि 71चं लक्ष असणार आहे उर्मिला प्रतिष्ठान आपण तर अडवली संघासाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली दीपकने, पॉवर दाखवली. इम्पॅक्ट खेळाडूची पॉवर काय असते, ताकद काय असते. तब्बल धावा संघासाठी दीपक पाटील आपण तर 3 षटकाला त्याच्या बॅटमधून त्याने धावा केल्या. तब्बल अशोक पाटील मला माहिती आहेत 25 धावांची खेळ गेली. दीपक पाटीलची जर बॅटिंग आवडे एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. 70 धावा झाल्यात
आणि 71 धावांचं लक्ष असणार उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघासाठी. चेक. नक्कीच जे संघ मालक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा आम्ही नक्कीच सत्कार इथे करणार आहोत. मी पोटी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सत्कार करते उर्मिला प्रतिष्ठान या टीमचे टीम ओनर हर्षल भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. तर या हर्षल भोईर आपला इथे सत्कार केला जाईल जे संघ मालक आहेत. संघ मालक आपण पाहतोय हर्षल भोईर यांचे इथे. तर या हर्षल भोईर जे टीम ओनर आहेत उर्मिला प्रतिष्ठान अडिवली या संघाचे आणि त्यांचा सत्कार इथे केला जाईल. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. हर्षलदादा म्हात्रे चिंचोळ्याचा पाडा यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद बाळू पाटील. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर समर 11ने 60 धावा चेस केल्या. समर 11 दातिवलीने. आता उर्मिला प्रतिष्ठान अडवलीला 71 चेस करायचे आहेत 36 बॉलमध्ये आणि बघायचे ते चेस होतील की नाही याचं आता उत्तर तुम्हाला दुसऱ्या डावात मिळणार आहे. त्यासाठी स्वतः पप्पू भाने कॅप्टन मैदानात आले. त्यांनी प्रदीप आले सलामीला. प्रदीप उर्फ बाळा आणि पप्पू ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. समीर चौगले ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी सायकल सुद्धा या स्पर्धेत पुरस्कृत आपण पाहतोय आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं समीर चौगले दुबईमध्ये असतात. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा धनवीन अलिबाग हे नाव सातत्याने तुम्ही पाहिलेलं आहे. त्या नावाने ते संघ पॅक करतात. एक चांगले पुरस्कर्ते स्वतः क्रिकेटर सुद्धा आहेत. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. 71 धावा चेस करायचे आहेत. पप्पू भाने आलेत. मागचा सीझन जर आपण पाहिला तर मागच्या सीझनमध्ये शेवटच्या 2 स्पर्धा आपण पाहिल्या. 2 मॅचेस पाहिल्या तर 2 मॅचेसमध्ये 2 अर्धशतक आले होते आणि बाईक सुद्धा मिळाली होती. मानपाडा चषक नाईट स्पर्धा आपण पाहिली आणि त्यानंतर आता पप्पू पुन्हा सुरुवात करतोय. टेनिस क्रिकेटला आपण पाहतोय. शहरी क्रिकेट सुद्धा तो भरपूर प्रमाणात खेळत असतो. पिके अँड सन्स या संघामध्ये खेळतात. प्रल्हाद खान यांच्या मालकीचा संघ. बघा दिशा दिली. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण थोडंसं मिस झालं होतं मात्र यस नो थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळते. बघा 40+ क्रिकेट आहे मात्र 40+ मध्ये ज्या प्रकारे ओपन क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता यष्टिरक्षक ग्लोव्हचा वापर करतात आणि इथे पप्पूने सुद्धा तेच केलेलं आहे. काल जोगेश्वरीची स्पर्धा आपण पाहिली आणि बऱ्याच नाईट असो डे असो बरेचसे यष्टिरक्षक ग्लोव्हचा वापर करतात आणि करायला पाहिजे कारण तुमच्या हाताला दुखापत बऱ्याच वेळा सर्वात जास्त बॉल बऱ्याच वेळा आपण किपर कर येतात. सिंगलने खात उघडले ते पप्पूने खात उघडले गेले ते उर्मिला प्रतिष्ठान अडिवली या टीमचं आपण पाहतोय. टार्गेट मोठं आहे म्हणजे बघायचंय. बॉलर विकास
किती स्ट्रॉंग आहे आणि प्रदीपची महत्वाची विकेट. प्रदीप शून्यावरती बाद झालाय. पायचीच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का उर्मिला प्रतिष्ठान आडिवलीला. धन्यवाद. अर्जुनभाई पाटील यांच्या नावाची जी स्पर्धा असोसिएशनच्या माध्यमातून पाहतात. मोतीराम पाटील प्रचंड मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि सर्व जे मेंबर होते आपण पहिला अध्यक्ष असतील, प्रमोद मडवी असतील, प्रकाश म्हात्रे असतील, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, हनुमान पाटील, महेंद्र म्हात्रे, सर्व जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत सर्वांची मेहनत असते ज्यावेळी अध्यक्ष चषक स्पर्धा होते. भीमचंद्र काळण, बारा मंडळी ते उपस्थित राहणार आहे. टायमिंग झालं नाहीये मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळणार आहेत. कारण ग्राउंड जर आपण पाहिला, मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर मैदान थोडंसं मोठं मला वाटते. कारण की 40+ जरा ॲक्युरेट थ्रो फेकी बऱ्याच वेळ येत नाही. मात्र काही असे खेळाडू आहेत जे त्यांची थ्रो फेकी ॲक्युरेट असते. मग अशीच आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती मला वाटतं गणेश शेलार होते आडिवलीचे, त्यांनी ॲक्युरेट फेकी केली आणि रनआउट केलं होतं शेवटच्या बॉलवर. की जगदीश दुधकर होते. नाही, ॲक्युरेट फेकी करतात ना 40+ जरी खेळाडू असतील. मात्र असे काही खेळाडू आहेत ना ज्यांची ॲक्युरेट फेकी येते. विकास झकास गोलंदाजी करतायत. 8 धावा खर्च केल्यात. हा फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. स्क्रीन समोर सीमारेषेच्या बाहेर चौकार. या दरम्यान तुम्ही पाहतायत मधुदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. देवीच्या पाडीचं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 धावा आलेत. मागच्या वर्षीचा सीझन आपण पाहिला तर पप्पू भानेने आडिवली 40+ संघासाठी खेळत असताना तब्बल 475 धावा मागच्या सीझन मध्ये काढले होते आणि 3 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले होते. 2 अर्धशतक तर नाईट स्पर्धेमध्येच आम्ही पाहिले. मानपाड्याची जी नाईट स्पर्धा आली त्यामध्ये होंडा शाईन गाडी मिळाली पप्पूला. आपल्या करिअरची पहिली बाईक आणि 40+ विजय पवार नंतर आडिवली गावामध्ये कोण बाईक घेऊन गेले असतील तर ते नाव आहे पप्पू. 12 धावा आलेल्या आहेत. 59 धावा अजूनही करायचे आहेत. संघ मालक आपण पाहिलं तर हर्षल भोईर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहे. साहेबांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
12 धावांचा जास्त टीम मिटिंग नकोय. 59 धावा अजूनही करायच्या. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करण्यासाठी फिल्डिंग लावा बघा. पंचही सूचना करतायत. सुरेश आलेत. सुरेश पाटील मॅन फ्रॉम नावाली. जय गणेश विष्णू स्फोट नावाली. दिलीपला तुम्ही पाहिलं, नवनाथ साळुंके यांना पाहिलं आणि आता सुरेशला पाहतायत. सुरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. जय गणेश विष्णू स्फोट नावाली संघाची 40+ मध्ये नेहमी चर्चा राहिलेली आहे आणि त्याच टीमचा हा खेळाडू मात्र आता सध्या मैत्री आधुनिक 11 या टीम मध्ये खेळत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतायत. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. तकदीर वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. ज्या प्रकारे मगाशी सहकारी समालोचक आमचे भाऊ पाटील यांनी उल्लेख केला 40+ चे खेळाडू मात्र असं वाटत नाही, कारण फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी जपलाय. 40+ मध्ये अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले आणि आता 40+ आपल्या गावासाठी खेळत आहेत. 14 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. 71 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तकदीर मात्रे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, त्यांचे मनापासून आम्ही आभार. स्वतः इन ऍक्शन मध्ये आणि त्यांची एक स्टाईल आहे. बाळू पाटील ते मुद्दाम बॉल उडवतात. बऱ्याच जणांना असं वाटतंय मिस फिल्डिंग झाली, मिस फिल्डिंग आणि ती चालाकी आहे त्यांची. कारण दुसरी धाव जर तुम्ही घेतली तर थ्रो ॲक्युरेट असतो त्यांचा, त्यामुळे फलंदाज रनआउट होऊ शकतात. कित्येक वर्ष खेळलेले या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला आठवलं प्रीमियर कॉलनीचं मैदान. तकदीरने आपल्या करिअरची पहिली बाईक तिथे जिंकली. जो संघ तुम्ही आता सध्या पाहता चेंज द गेम वडवली बी, त्या संघासाठी खूप मोठं योगदान तकदीर मात्रे यांचं राहिलेलं आहे. शफल झाले होते. अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाने अपील का नाही केली आणि फलंदाज बघा स्वतः पप्पूने खेळाडू होते ते दाखवले. पंचांनी सांगितले की लक्ष द्या की फलंदाज स्वतः क्रीजच्या बाहेर आले, त्यामुळे फलंदाज बाद आहे तिथे मात्र आणि पप्पूला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना उर्मिला प्रतिष्ठान आडिवली संघाला. कौतुक मात्र आमच्या जे कॅमेरामॅन आहेत त्यांचे कौतुक बघा. हलकीशी एज नक्कीच इथे फलंदाज बाद आहेत आणि खेळाडू ती दाखवणं गरजेचं आहे. तीच पप्पूने या मॅच मध्ये दाखवलेले. 15 वरती दुसरा धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या उर्मिला प्रतिष्ठानने. नवीन फलंदाज अमोल बागुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या मॅच मध्ये घनश्याम हिरो ठरले. समर 11 आपण मला दाखवली या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट धोक्यात आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे दीपक आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. अमोल 0वरती बाद होईल. 15 वरती लागणारा तिसरा धक्का आणि सुरेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पहिल्या डावात सुनील भानेने हॅट्रिक घेतली होती. दुसऱ्या डावात आता सुरेश पाटील घेतील का? आणि बघा ना नागावचे जे आमचे गोलंदाज आहेत विकास पाटील काहीतरी चर्चा करतायत, कारण एक गोलंदाजच एका गोलंदाजाला समजू शकतो. आणि सध्याचं क्रिकेट इतकं फास्ट झालं की गोलंदाजाला बऱ्याचशा धावा येतात, मात्र त्या गोलंदाजाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आम्ही बघतो नागाव संघ ज्यावेळी खेळतो फिल्डिंग करत असताना बऱ्याच वेळा आम्ही पाहतोय मोतीरामदादा पाटील लॉंग ऑनला फिल्डिंग करतात, मात्र तिथून ते खेळाडूंना एक प्रोत्साहन देतात. ती एक वेगळी ऊर्जा असते. कॅप्टन ज्यावेळी तुम्हाला सांगतात त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं आणि मोतीराम पाटील ते नेहमीच करत आलेले आहेत नागाव टीमसाठी 40+ मध्ये. सुरेशचा पुढचा बॉल हॅट्रिक बॉल.
हॅट्रिक बॉल आहे, मात्र वाईडिश लॉंग क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. नरेश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला जीपीएल चौकार. हॅट्रिक बॉल जरूर होता, म्हणजे नरेशलाही माहिती आहे ना, आता 71 जर चेस करायचे असतील इथून यानंतर अजूनही 4 षटक आहेत. पुढचा शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, चपराट फटका पाहायला मिळाल्याबद्दल फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार आहे. मला वाटतं नावालीचेच खेळाडू आहेत, बालकृष्ण आहेत. बालकृष्ण मुकादम तिथे होते बघा. जबरदस्त फिल्डिंग, एक गोलंदाजी करतोय, दुसरा फिल्डिंग चांगली करतोय. 20 धावा आलेले आहेत. 10.00च्या सरासरीने 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 51 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 24 चेंडू 51 धावा ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतात, मात्र अशक्य नाहीयेत. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 4 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात. 40+ मध्ये खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. 1 किंवा 2 कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळतात, मात्र 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. ज्यावेळी अध्यक्ष स्पर्धा आपण पाहतो, 40+ संघटनेचे आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या स्पर्धेत सुद्धा आपल्याला 5 ते 6 कॅमेरे पाहायला मिळतात 40+ क्रिकेटमध्ये. कारण 13 बाईक पहिल्यांदाच संपूर्ण भारत देशात 40+ मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. अर्जुनभाई पाटील यांच्या नावाची जी स्पर्धा तुम्ही पाहतायत, अध्यक्ष चषक. चला जास्त वेळ नका घेऊ. 3 षटकांत तुम्ही थोडंसं टीम मीटिंग घेऊ शकता, ज्यावेळी तुम्हाला पाण्याची मागणी तुम्ही ज्यावेळी कराल. कारण 6-6 षटकांच्या मॅचेस, यानंतर 5-5 ओव्हरची मॅच आहे. यातून विजेता संघ समर 11 तातिली संघ खेळ. या मॅच मधला पराभूत संघ पीकेएन सन्स आजे या संघासोबत खेळ. त्यामुळे थोडंसं आता निवांत बसलेत. कोमल थोडीशी चर्चा मला वाटतं करतायत खेळाडूंसोबत, की पहिल्या मॅचमध्ये काही चुका झाल्यात. मग बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग सुद्धा थोडीशी खराब झाली, आणि त्यामुळे चुका सुधाराव्या लागतील. कारण जी पुढची मॅच आहे, डू ऑर डाय, करो या मरो अशी मॅच असणार आहे, मॅच क्रमांक 4. त्यामुळे त्या मॅचमध्ये तुम्हाला हलगर्जीपणा करून चालणार नाही. कारण तिथून हरलात तर जीपीएलच्या बाहेर जाईल, आणि इथून ती मॅच जर जिंकली तर संधी असू शकते तुमच्याकडे. त्यामुळे पहिली मॅच भरपूर महत्त्वाची असते. विकास आले बॉलिंग करण्यासाठी. फटका चांगला आहे, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. नरेश पाटीलच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. साठी जाणले जातात. हा चेंडू उंच गेलाय आणि बुम बुम नरेश पाटीलच्या पाठ मधून आलाय सिक्सर. नरेशच्या पाठमधून षटकार आलाय. 30 धावा झाल्यात, 41 अजूनही करायच्यात. आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये हा एक फायदा आहे तुमच्याकडे. एखादी ओव्हर जर तुम्हाला अशोक पाटील लूज मिळाली तर तिचा फायदा होईल. आणि नरेश पाटील त्याच ओव्हरची वाट बघत होते. 4 बॉलमध्ये 15 वरती तो आता नाबाद आहे. 30 धावा झाल्यात, 41 अजूनही करायचे आहेत. उर्मिला प्रतिष्ठान अडवली या टीमला.
हाही फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली आहे उर्मिला प्रतिष्ठान अडवली या संघाने. आपण पाहतोय ज्यावेळी अडवली प्रीमियर लीग होते तेव्हा सुद्धा आम्ही उर्मिला प्रतिष्ठान या नावाने संघ पाहिलेला आहे. हर्षल भोईर संघ मालक असतात आणि प्रत्येक गावामध्ये आता प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र 40+ प्रीमियर लीग हिची आतुरता सर्वांनाच होती. पुन्हा फुल टॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये एक क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि धावा मिळतील 4. चौकार. आगमन झाले संदर्भचे त्यांचं हार्दिक स्वागत. मात्र नरेश पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत जबरदस्त बॅटिंग. 36 धावा झालेल्या आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आई चेंडू कॅप मध्ये मात्र तकदीर तिथे येत आणि बघा फटक्याचे जणू काय चटके लागलेत. तरी ताकद प्रचंड नरेशकडे आणि हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इलेव्हन अंतरली संघ वारंवार चुका करतो आणि अशा चुका जर तुम्ही केल्या तर कदाचित तुम्हाला मॅच सुद्धा गमावी लागू शकते. 7 बॉलमध्ये 25 धावा केल्यात. बूम बूम. नरेश पाटील मॅन फ्रॉम पिसिवली आणि पिसिवलीसाठी चांगल्या धावा त्यांनी नेहमीच केलेल्या आहेत. आई फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतो चेंडू वाढवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असत तर काय. बॅकअप चांगलं आहे योगेशचं. 1 धाव इथे मिळाली आहे. पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकात धावा झाल्यात त्या 41-41. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि आता धावा करायच्या 30. उर्मिला प्रतिष्ठान अडवली या संघाला येणारे 18 चेंडू. 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ऑलरेडी समर 11 दातिलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सुभाष पाटील त्यांना माहिती आहे यातून विजेता संघ आपल्यासोबत 5 ओव्हरची मॅच खेळणार आहेत. खेळपट्टीवर टीम मीटिंग नको जरा साईडला या प्लीज. फिल्डिंग करणारी टीम. 3 षटकात 41. या षटकात अशोक 21 धावा दिल्यात. विकास पाटीलचं थोडं महागडं षटक आहे. त्याचं कारण नरेश पाटील. 2 ओव्हरमध्ये 33 दिले. बघा कैलास स्पोर्टची सुद्धा मला वाटतं सामना पाहतायत आणि त्यांच्याकडे सुद्धा स्पर्धा सुरू आहे. कैलास स्पोर्टची झाडाखाली काय करतायत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. पप्पू बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीण बाद झाले. अमोल बाद झाले. मात्र जगदीश जुतकर आणि नरेश पाटील चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेने वाटचाल करतायत. 18 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं 26 धावांची भागीदारी आता आपण रचली आणि ते गोलंदाजी करण्यासाठी आलेत. योगेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली. प्रत्येक गावातील आता खेळाडू तुम्हाला एकत्र खेळताना दिसेल कारण की 40+ प्रीमियर लीग आहे. इथे मजा भरपूर येते. 4-1 चेंडू मात्र नाही झेल बनता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर होते.
नाही झेल नव्हतासा. 2 धावा इथे मिळालेत. 43 धावा झालेल्या आहेत. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली 17 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. हर्षल भोईर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला मैत्री आत्विक 11 अंतारली सूर्यकांत पाटील आणि रोशन पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. शॉर्ट अप लेनचा बॉल होता, त्याला पुल केलाय आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. या स्पर्धेत आम्हाला सहकार्य लाभले ते प्रवीणदादा पाटील यांचे आगमन झालेले संदर्भचे. त्यांना विनंती असेल या प्रवीणदादा पाटील आपलं हार्दिक स्वागत. आणि काय बॅटिंग करतायत नरेश पाटील. 10 चेंडूमध्ये बाळू पाटील 34 धावा केलेत. सुभाष पाटील यांचे बंधुराज नरेश पाटील 22 धावांची आता गरज या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे मिळालेले आहेत. 2 धावसंख्या 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झालेत. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघाच्या धावा झाल्यात 51. आता फक्त या मॅच मध्ये 20 करायचे आहेत. ज्यावेळी असं 40+ प्रीमियर लीगचा ऑप्शन झाला नक्कीच पप्पूने बरोबर नजर ठेवली होती नरेश पाटील वरती की हा खेळाडू माझ्या टीम मध्ये पाहिजे. आणि त्याचं कारण काय आहे ते तुम्ही आता बघताय मैदानाच्या आतमध्ये. हाही चांगला बॉल स्लो 1 चेंडू होता. इथे चेंडूची गती कमी केलेली आहे. तकदीर मात्र बघा तकदीरची फिल्डिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त फिल्डिंग चांगली फेकी. 19 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 19 धावांची गरज आहे. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली. गोविंद भाने सातत्याने राऊंड मारतायत. त्यांना माहिती आहे मॅच जिंकायची आहे. जरी मी संघामध्ये नाही मात्र संघाच्या सोबत आहेत. 14च्या टीम मध्ये आपण आहोत. आणि इथे फटका फसलाय जगदीश दुधकरचा. पॉइंटला दीपकने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. चेंडू शिल्लक आहे 13. धावा करायचे 19. तेरा चेंडू 19 धावांची गरज आहे. आता दशरथ सोरकादे मैदानात आलेत. ओमसाई ट्रॉफी शॉपचे ओनर दिनेश सोरकादे यांच्याकडे एक पारितोषिक आहे. दसऱ्यासाठी सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स करायचे आहेत. 14 बॉल 19 हवे होते. त्यानंतर विकेट आली योगेशच्या खात्यामध्ये. योगेश विकेट टेकर गोलंदाज राहिलेला आहे गावदेवी उंबारली 40+ संघाचा. आणि इथे त्यांनी विकेट घेतली आहे उर्मिला प्रतिष्ठानची. 13 बॉल 19. हा चांगला चेंडू होता मात्र यष्टीरक्षक बीट झालेत पप्पू. त्यामुळे रमाकांत सरांचा इशारा येतोय 22. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या आहेत 18. 12 चेंडू 18ची गरज. चे 10 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. लक्षात घ्या 12 बॉलसाठी. त्यामुळे घाई करा. त्यानंतर 5 ओव्हरची मॅच असेल. समर 11 दातिवली विरुद्ध यातून विजेता. त्यामुळे विनरची मॅच ज्यावेळी खेळतो थोडीशी 5 मिनिटाची विश्रांती लागते. त्यामुळे आता तुम्ही फास्ट खेळा तर तुम्हाला नेक्स्ट मॅचला विश्रांती मिळेल. 4 षटकांसाठी तुम्ही 25 मिनिटं घेतली आहेत. लक्षात घ्या. टीम मैत्री आत्विक 11 अंतारली. यावर्षी अंतरली गावामध्ये आपण पाहिलं तर
अशोक नवरात्री उत्सव भाऊ पाटील भरपूर मोठ्या प्रमाणात पहिलंच वर्ष होतं ज्यावेळी आम्ही यूट्यूबवर पाहिलं. आम्ही दरवर्षी एडुटणे गावामध्ये अँकरिंग करत असतो आणि तिथे आम्ही ज्यावेळी पाहत होतो यूट्यूबवरती भरपूर आपण प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांचा नवरात्री उत्सवमध्ये. त्यामुळे खरंच अभिनंदन अंतार्लीकरांचं. 12 चेंडू 18 धावा या मॅचमध्ये आता करायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आलेत बालकृष्ण मॅन फ्रॉम नावाली, बालकृष्ण मुकादम. बालकृष्ण पाटील आपण पाहतोय पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल रवींद्र संते स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. दशरथ सोरखादेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. स्पोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुन वेपाळे यांचं गुणगान गाणारं गीत, कल्याण तालुका संघटक कार्यसम्राट माजी सरपंच काटेचे आणि दशरथ सोरकादेने पहिल्याच बॉल होती षटकार ठोकले. त्यामुळे आता 11 बॉलमध्ये 12ची गरज आहे. आणि ते काय घडलंय, बाळकृष्ण पाटीलने घेतली विकेट दशरथ सोरकादेची. तो जाईल तंबूच्या आश्रयाला. अजून एक धक्का मैदानामध्ये उर्मिला प्रतिष्ठान आडिवलीला. घेतलेली आहे ज्या दशरथने षटकार मारला होता त्याचीच विकेट घेतली आहे. 10 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे इथूनही कमबॅक होऊ शकतो. मैत्री आत्विक 11 अंतार्लीचं पलटवार होऊ शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. चांगला बॉल आहे, मी मगाशी उल्लेख केला. क्रिकेट आहे, कधी कमबॅक होईल. 9 चेंडू आणि आता 12 धावा कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. 9 चेंडू 12 धावांची गरज. विनोद आलेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा. मात्र बालकृष्ण पाटील मॅन फ्रॉम जय गणेश विष्णू स्पोर्ट नावालीचा गोलंदाज आहे जो नेहमी चर्चेत असतो. विनोद भोईरसाठी हा चेंडू मात्र कदाचित बघा बालकृष्णाचं कौतुक करेल, ऑप्शनच्या बाहेर आहे हेच पंचही सांगतात आणि बालकृष्णाने लगेच सांगितलं की नक्कीच नोट आउट आहे. आणि खेळाडू प्रत्येक खेळाडूने दाखवणं गरजेचं आहे, कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं मग अशी पप्पू कोणत्याही प्रकारची पंचांची तरी वाट पाहिजे. 8 चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. कारण की बालकृष्ण मी मगाशी उल्लेख केला, बालकृष्ण पाटील नेहमीच अनेक मॅचेस त्यांनी जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली 40+ संघाला जिंकून दिलेले आहेत. सुरेश, नवनाथ साळुंके, दिलीप पाटील, इतरही अजून काही खेळाडू आहेत. मुकादम कंपनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या संघामध्ये सातत्याने. निलेश साळुंके लेजंड क्रिकेटर. फटका चांगला आहे स्क्रीन समोर. गोळीच्या वेगाने नरेश पाटीलला थांबवणं आता कठीण झालंय ते मैत्री आत्विक 11 या टीमला. ते सरांचा आवाज तुम्ही ऐकला. एक चांगले प्रसिद्ध गायक आहेत. 64 धावा झालेत. म्हणजे संजय पाटील असतील नागावचे, त्यांचे नाव नेहमी चर्चेत असतो.
स्लोरबॉल चेंडू होता, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक जरूर आलेत, मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणि आता मात्र धावा आपण पाहतोय 68 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्मिला प्रतिष्ठान अडवली, चेंडू शिल्लक आहे 3 आणि नरेश पाटील पोहोचलाय वैयक्तिक 45 वरती. एकमेव अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे आणि ते सचिन मात्रे सागावचा खेळाडू आहे. हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी या संघामध्ये ते खेळत होते आणि अर्धशतक त्यांनी ठोकलेलं. आणि बघायचं आता नरेश सध्या नॉन स्ट्राईक आहेत, मात्र ते 45 वरती नाबाद आहेत. जर स्ट्राईक आली, षटकाराने मॅच त्यांनी जर फिनिश केली तर अर्धशतक होऊ शकतो. 14 चेंडूमध्ये 45 धावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या नरेश पाटीलसाठी. जबरदस्त बॅटिंग. आमच्या मान्यवरांचे कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते, पुरस्कृत आहेत त्यांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. परी 11 आयरे, चंदनजी भगत संघ मालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अक्षदा 11 संघ आपण पाहिलं, एडुटने गणेश पाटील संघ मालक होते. बॉलिंगसाठी आलेत ते सुरेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम नावाली. कट करण्याचा प्रयत्न होता, मॅच संपली नाहीये, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. अशा मॅचेस सुरेशने जय गणेश विष्णू स्पोर्ट नावालीला जिंकून दिलेले आहेत. 6 बॉल 6, 6 बॉल 5 नेहमी चर्चेत असतात. पहिला बॉल डॉट आलेला आहे. 5 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केलेले आहे. इथे सिंगल पूर्ण होईल. 1 धाव इथे मिळाली. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची अजूनही गरज आहे. 45 वरती नाबाद आहे फलंदाज नरेश पाटील. 14 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय आणि षटकार मारून जर मॅच फिनिश केली तर 40+ ग्रामीण प्रीमियर लीग मधली दुसरी 50 तुम्हाला पाहायला मिळेल. नरेशची जरी पहिली असेल मात्र या स्पर्धेतील दुसरी 50 तुम्हाला पाहायला मिळेल. चला, यानंतर आपण पाहिलं तर समर 11 दातुरीचे खेळाडू आपण रेडी राहा. या मॅच नंतर टॉस लगेच होईल. 5 मिनिटाची विश्रांती तुम्हाला दिली जाईल आणि 5 ओव्हरची मॅच लगेच होईल. 4 चेंडूमध्ये 2 करायचे आहेत. नरेशने अक्षरशः मॅच खेचून काढली, मात्र बघायचं मॅच फिनिश ही त्यांना करावी लागेल कारण 4 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. 6 चौकार 2 षटकार बूम बूम नरेशच्या बॅट मधून आलेले आहेत. मॅन फ्रॉम पिसिवली सुरेश राईट मोर द विकेट. आता काय घडलंय मैदानात? नरेशची खेळी इथे समाप्त. नरेशला गरज होती का पुढे येण्याची? कारण की जरी डॉट बॉल आला असता तरी चालला असता. आता चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायच्या 2 कंपल्सरी चेसिंग.
आपण पाहिलं तर सुरेश पाटील सहजा मॅच सोडणार नाहीये. बालकृष्ण पाटीलने चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली. चला 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. जबरदस्त मॅच क्रमांक 2. हा चेंडू फटका चांगला आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतील का? आणि 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि सामना जिंकलाय तो उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघाने. अभिनंदन. हर्षल भोईर साहेबांचा संघ, जे टीम संघ मालक आहेत, त्यांचे अभिनंदन आणि हार्ड लक म्हणावं लागेल. मैत्री हर्त्विक 11 अंतरली संघाला मात्र त्यांनी फाईट चांगली दिली. शेवटच्या ठिकाणी जे 2 चौकार त्यांनी सोडले मिस फिल्डिंगचे, तेच त्यांना या मॅच मध्ये मागात पडले. आता 4 विकेट सुनील भानेने या मॅच मध्ये घेतल्यात. मात्र 45 धावांची इनिंग